आगामी विधानसभा निवडणुकीचा आखाडा पेटायला आता सुरुवात झालेली आहे। जर आपण पाहिलं तर भाजपा नेते देवानंद रोजकर यांचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता भावी आमदार अशा आशयाचे बॅनर लागलेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता, मी एका खेडेगावामध्ये आहे। या ठिकाणी अगदी भावी आमदार अशा आशयाचे बॅनर लागले। त्याचबरोबर पाहिलं तर तुळजापूर शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर असे बॅनर लागलेले आहेत। जर आपण पाहिलं तर या ठिकाणचे आमदार राणा जगदीशसिंह पाटील आहेत आणि देवानंद रोजकर हे देखील भाजपामध्येच आहेत। मात्र आता बॅनर लावलेत, काय नेमकं भावना आहेत? देवानंद भाऊ आमदार व्हावे आमची अशी आहे। काय नेमकं काय मागणी आहे? ह्या वेळेस आमची आशा आहे की भाजपवाल्यांनी तिकीट देवानंद भाऊ रोजकर यांना द्यावं। जर नाही दिलं तर आम्ही कोणत्याही पक्षाचं तिकीट मिळो त्या पक्षाचं तिकीट घेऊन आम्ही लढणार, ह्यावेळेस भाऊला आमदार करणार अशी आमच्या जनतेची पूर्ण आशा आहे। ह्यावेळेस भाऊला आमदार करायचा आमचा 50 ते 60 हजाराचा गट्टा आहे। कोणत्याही तिकीट मिळालं त्याच्यावर आम्ही विजय होतो, हे आम्हाला निश्चित विजय होणार हे आम्हाला खात्री आहे। रनिंग आमदार आहेत राणा जगदीशसिंह पाटील, काय वाटतं भाजपकडून तुम्हाला तिकीट दिलं जाईल? रनिंग आमदार आहेत बरोबर आहे, पण ज्यावेळेस रनिंग आमदार तुळजापूर तालुक्यामध्ये होत असताना माननीय देवानंद भाऊने 30 वर्षापासून काम करून जे 50 ते 60 हजार मतदात्याचा गट्टा त्यांच्या पाठीमागे होता, त्यावेळेस माननीय राणादादांना तुळजापूर तालुक्याचं तिकीट देत असताना देवानंद भाऊला त्या लेवलला कुठले काही शब्द दिले आणि भाऊचं ॲडजस्टमेंट करतो असं बोलल्यानंतर भाऊ थांबले आणि राणादादाला 50 ते 60 हजाराचा गट्टा दिल्यामुळं मान्य राणादादा जगदीशसिंह पाटील हे तुळजापूर तालुक्याचे आमदार झालेले आहेत। पण ह्या वेळेस जर अन्याय किती वेळेस माणूस सोसतो, एक वेळेस सोसल, पण हा 30 वर्ष जनता सांभाळलेल्या भाऊनं ह्यावेळेस माननीय राणा जगदीशसिंह पाटलानं धाराशिवमधनं इलेक्शन लढवावं आणि हा हक्काचा तालुका तुळजापूर तालुका गोरगरीब जनतेचं 30 वर्षापासून काम करून ही 50 हजार मतदार भाऊनं पाठीमागं टोळीला नेत आहे। तुम्ही बघा, कुठला आमदार रनिंग आमदार असू द्या, प्रत्येक मंगळवारी जनता दरबार हा फक्त देवानंद भाऊ रोजकरचा तुळजापूर तालुक्यामध्ये भरतो। एसटी स्टँड समोर त्यांचा ऑफिस आहे, कुठलंही काम असू द्या गोरगरीब जनतेचं एक फोनवर काम करणारा नेता मान्य देवानंद भाऊ रोजकर आहे। त्या माध्यमातून कुठल्याही पक्षानं मान्य देवानंद भाऊला तिकीट द्यावं आणि 100% आमदार केल्याशिवाय जनता स्वस्त बसणार नाही तुळजापूर तालुक्यातील। त्यांचं हा पक्षानं कुठल्या नाही तिकीट नाकारलं तर अपक्ष म्हणून काय तुम्ही साथ राहणार? हा 100% साथ राहणारच आहे, परंतु पक्षाने तिकीटच द्यायला पाहिजे कुठल्या, असं माझं म्हणणं। पण आता भाजपमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी प्रस्थापित आहेत सगळे, कसं तिकीट मिळवण्यासाठी तुम्ही काय मागणी करणार आहेत का कार्यकर्ते म्हणतो? नाही, आम्ही सगळे कार्यकर्ते जोर धरू, आम्हाला माग काय शब्द दिलेला भाऊला, भाऊने आम्हाला म्हणले की बाबा एवढी बार राणा पाटलाला निवडून देऊ आपण, आपल्याला पुन्हा चान्स मिळेल। मग आता आम्हाला आमची मागणी एकच आहे भाऊकड, भाऊ तुम्ही आठवड्याला गोरगरीब सगळ्याची कामं करता, मग MSC बोर्डाचा असू द्या, पोलीस स्टेशनचा असू द्या, भावाभावाची भांडणं असू द्या, तुम्ही मिटवता। असा नेता आमच्या तालुक्यात जिल्ह्यातच नाही एवढं काम करता, तर आपण जर भाजपनं जर तिकीट आपल्याला जोर धरून जरी नाही दिलं, भाजपनं तिकीट द्यावची भाजप म्हणजे नेत्यांना सुद्धा आमची रिक्वेस्ट आहे, विनंती आहे। आणि जर नाही दिलं तर नाविलाज आहे, मग किती दिवस आम्ही भाऊच्या मागं असं भाऊने आमचं कामच करावं, आम्ही भाऊचा शब्दच ऐकावं, आम्ही भाऊची सुद्धा म्हणजे आम्ही भाऊला सांगू शकतो की भाऊ जर तुम्हाला जर भाजपनं तिकीट नाकारलं तर कुण्याही पक्षाचं तिकीट घ्या आणि त्या ठिकाणी आपण विजय होऊ। नक्कीच आपण पाहतोय की अगदी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, जर भाजपानं जरी तिकीट नाकारलं तरी कुठल्याही पक्षाकडून तिकीट घेऊ आणि कुठल्या पक्षाकडून तिकीट नाही मिळालं तर अपक्ष म्हणून का होईना देवानंद रोजकर यांना आमदारच करू, अशा भावना आता या कार्यकर्त्यातून व्यक्त केल्या जात आहेत। बालाजी सुरवसे, साम TV, तुळजापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।